कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या घराला कवा शांती लाभणार आहे का नाही? जप माळेतल्या मनामध्ये एक संकट संपलं की दुसरं उभं राहत्या। ही संकट काय येत्यात, कुणामुळे येत्यात, कवा येत्यात, काय बी कळना झालंय। दोष द्यावा तर कुणाला द्यावा? भुवीला, जावई बापूना, सुनबाईला, अधिपतीला का नियतीला? समधी लोक मनानं चांगली आहेत, पण तरी नात्यात खोट आहे। ही समधे हातात हात घालून राहिले घराचा स्वर्ग करतील। आई अंबाबाई, आता तूच मार्ग दाखव ग बाई। आजी, सुनबाई, बरं झालं आलीस, ये पाणी पे, बस बस। थँक्यू। बोला, तुम्हाला बोलायचं होतं ना? आता चहा टाकते तुझी। नाही, नको चहा नको। अगं थोडा टाकते की। हो आजी, खरंच नको चहा, आपण बोलूया ना, मगाशी विषय अर्धवटच राहिला ना। अगं बोलते, पण चहा पीत पीत बोलू की, म्हणजे तुला थोडी तरतरी येईल की। आजी, मला कळतंय तुम्हाला कसा विषय काढायचा कळत नाही, हो ना? पण आपल्या घरातला प्रश्न आहे ना, आपण मिळूनच सोडवायला हवा, हो की नाही? आणि असा विषय लांबणीवर टाकून तो सुटणार आहे का? बसा बघू, तुम्ही सांगा काय झालंय। अगं बरोबर आहे तुझं, समजूतदार आहेस बघ तू। आहे ना? मग चला, आता मन मोकळेपणाने मला सांगा काय झालंय। ते म्हणजे तू भुवीचा चेहरा समद्यांसमोर आणलास, हे चांगलं केलंस बघ। पण पण हे समजा चार चौघांसमोर घडाया नग होतं बघ। आजी, अहो तेव्हा परिस्थितीच तशी होती। मला आधी शंका होतीच, पण जेव्हा खात्री पटली की चारुलता आईच भुवनेश्वरी आहेत, तेव्हा मी घरी येऊन सगळ्यांना सांगितलं, अगदी ओरडून सांगितलं। पण तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि मला वेडी ठरवलं। सगळ्या जगाला ओरडून सांगत होतात की मी वेडी आहे। मग मी काय करणार होते सांगा मला? आणि मला हे लग्न थांबवायचंच होतं, म्हणून मला चार चौघात येऊन, लग्नात येऊन हे सगळ्यांना सांगावं लागलं की चारुलता आई म्हणजेच भुवनेश्वरी मॅडम। मला बी तशी थोडी कुणकुण लागली होती की चारुलता बाईच भुवी आहेत म्हणून। अहो मग बोलला का नाही आजी? कसं बोलणार? अगं काय बी झालं, किती बी झालं तरी माझा हात दगडाखालीच राहणार। जे चाललंय ते नुसतं बघत राहायचं, अजून काय करू शकते मी? आजी असं काय म्हणताय? आपण आपली माणसं, आपलं घर असं म्हणतो ना, मग आपल्या माणसांच्या गुणांचं जसं आपण कौतुक करतो तसंच त्यांच्या चुकाही दाखवल्या पाहिजेत, म्हणजे असं मला वाटतं। नाही म्हणजे खरं आहे तुझं बाळा, पण तरी बी माझं मन धजावलं नसतं बघ। अगं किती बी झालं तरी भुई पोटचा गोळा आहे ग माझ्या, माझं मन धजावलं नसतं हे समजा कराया। पण ठीक आहे, ठीक आहे, मी समजू शकते आजी, पण ते जाऊ दे आता। मागे जे काही झालंय ते बघण्यापेक्षा आता पुढे काय होणार आहे ते आपण बघूया। हं? म्हणजे पुढं काय होणार आहे? काय काय होणार आहे? काय, कुठे काय? तू आता म्हणलीस नव की पुढं काय होणार आहे म्हणून, ते हा म्हणजे ते मला असं म्हणायचं होतं की आता भविष्यात काय घडणार आहे ते बघूया आपण। बरं ते जाऊ दे, तुम्ही बाबांचं काय म्हणत होतात? हा अगं ते जावई बापूंशी बोलताना जाणवलं की ते लई चिडलेत, लई त्रास करून घेतात बघ। आजी ते त्रास करून नाही घेतेत, त्रास होतोय त्यांना, त्यांना गरज आहे आपल्या सगळ्यांची। राग येणार नसल तर एक विचारू काय? विचारा ना। ते भुवी आणि जावई बापूंचं जर का लगीन झालं असतं तर चाललं नसतं काय? नसतं चाललं आजी, म्हणजे या परिस्थितीत तर नाहीच नाही। अहो ज्या नात्याची नीवच खोटेपणावर आहे ते नातं कसं टिकेल तुम्ही सांगा मला? नात्यात खरेपणा हवा ना। अगं पण भुवीचं प्रेम खरं आहे। पण आजी ते दोन्ही बाजूनी हवं।
माफ कर मला, पण तुझ्या हाताने अधिपतीत तरी आधी कुठं प्रेम होतं? नव्हतंच प्रेम, पण आमची मैत्री खरी होती. आमच्यात खोटेपणाही नव्हता आजी. आमचा एकमेकांवरचा विश्वास खरा होता. आम्ही दोघेही खरे होतो. म्हणजे भुवी खोटी आहे असं म्हणायचंय का तुला? हो आजी, त्या खोट्याच आहेत. तुला तुला असं का वाटतंय? असं का वाटतंय म्हणजे? म्हणजे तू तिला सून म्हणून नगवतीस का? तिनं तुला सतत पाण्यात पाहिलं म्हणून का? तिनं तुला नेहमी त्रास दिला म्हणून तुला भुवी खोटी वाटते या? आजी, मला ना नेहमी असं वाटतं की माणसांमध्ये मतभेद असले तरी ठीक आहे, पण मनभेद असू नयेत. म्हणजे भुवनेश्वरी मॅडमना माझी मतं पटत नाही, हे ठीक आहे, हा झाला त्यांचा विचार. पण त्यांनी मला त्रास दिला ही त्यांची कृती होती ना आजी. आणि त्यांना मी आवडतच नाही म्हणून त्यांनी मला त्रास दिला हे मी समजू शकते. पण बाबांचं काय? बाबांवर प्रेम आहे असं म्हणतात ना त्या. मग त्यांना त्रास होईल अशी वागणूक का दिली त्यांनी बाबांना, तेही इतकी वर्ष? आणि त्यांच्यात जे काही झालं, जी काही चूक झाली ती दोघांनी केली आजी. त्याची शिक्षा एकट्या बाबांनीच का भोगायची? प्रेम असं ओरबाडून नाही मिळत, ते प्रेमानेच मिळवावं लागतं. खरं सांगू तुम्हाला, एकदा माझ्या मनात असाही विचार आला होता की त्यांचं लग्न मी केलंही असतं मान्य, पण 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 काय? आजी, चारुलता म्हणून नाही, भुवनेश्वरी मॅडम म्हणून जर त्यांनी बाबांच्या मनात घर केलं असतं ना, तर मी त्यांचं नातं मान्य केलं असतं. तुला वाटतं जावई बापू पागळलं असतं भुवीच्या प्रेमानं? का नाही आजी? तुम्हीच म्हटलात ना मगाशी, माझं अधिपतींवर प्रेम नव्हतंच. पण अधिपतींनी ते हळूहळू प्रेमाने, विश्वासाने कमवलं आणि मग मीही पडले त्यांच्या प्रेमात. आजी, प्रेमामध्ये जग जिंकण्याची ताकद असते, फक्त त्यात खरेपणा हवा. त्या भुवनेश्वरी मॅडम लय डेंजर आहे. हे बघ, तू घाबरू नकोस, मागे हटू नकोस, खरं बोल आता. सांग लवकर, भुवनेश्वरी मॅडमनीच तुला बाहेर काढलं होतं ना? वय, भुवनेश्वरी मॅडमनीच मला जेलाबाहेर काढलं. खूप आधीच सुटका झाली माझी, आणि ती भुवनेश्वरी मॅडमनीच केली. भुवी आणि जावई बापूंचं जर का लगीन झालं असतं तर चाललं नसतं काय? तुला वाटतं जावई बापू पागळलं असतं भुवीच्या प्रेमानं? मी समजवलंय खरं आजींना, पण आजी म्हणतात तसं बाबांना खरंच स्ट्रेस आला आणि ते पुन्हा पूर्वीसारखे झाले तर? त्यांना हा ताण सहन नाही झाला तर सगळं चित्रच बदलून जाईल, त्यांची जगण्याची इच्छाच मरून जाईल. नाही, काहीतरी करावं लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.